आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं 9 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आली आहे। 10 राज्यांमधील 37 जागांसाठी ही प्रक्रिया सुरू असून भाजपने बिहारमध्ये नितीन यांच्यासह शिवेश कुमार, आसाममध्ये तेराश गोवाला, छत्तीसगडमध्ये लक्ष्मी वर्मा, हरियाणातून संजय भाटिया, ओडिशात मनमोहन सामल, सुजित कुमार तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांची नावे निश्चित केली आहेत। मात्र सर्वाधिक 7 जागा असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा अद्याप प्रलंबित असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे। महाराष्ट्रातून विनोद तावडे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे। विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप राज्यामध्ये 3 जागा सहज जिंकू शकते, तर 4थ्या जागेसाठी त्यांना मित्रपक्षांच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे। इराण अमेरिका युद्धाच्या भडक्यामुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकार आणि विविध यंत्रणांच्या संपर्कात असून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमधून स्टार एअरची 2 विमाने आज 164 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत, ज्यामध्ये पुण्यातील 84 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील हेल्पलाईन क्रमांक जारी करत नागरिकांच्या सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे। सरकारने मदतीसाठी हा व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून दिला असून अडकलेल्या प्रत्येक मराठी माणसाला सुखरूप परत आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला असून कांद्याचे दर प्रति किलो 8 ते 10 रुपयांपर्यंत खाली आल्याने उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले आहे। या घसरत्या दरांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाशिकमधील विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा तीव्र निषेध केला। गेल्या 2 महिन्यांमध्ये दरात 800 रुपयांची घसरण झाली असून लेट खरीप कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळलेत। अवकाळी पाऊस आणि महागड्या बियाणांमुळे आधीच आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी आता प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान आणि समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी केली आहे। शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर भारत सरकारने स्वीकारलेल्या भूमिकेवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढलेत। एका प्रसिद्ध वृत्तपत्रातील लेखात त्यांनी म्हटले की राजनैतिक चर्चा सुरू असताना झालेली ही हत्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून भारताचे मौन ही तटस्थ नसून जबाबदारीपासून पळ काढणे आहे। पंतप्रधान मोदींनी इस्रायल दौऱ्यावरून परतल्यावर केवळ इराणच्या प्रत्युत्तराचा निषेध केला, मात्र इराणच्या सार्वभौमत्वावरील हल्ल्याकडे दुर्लक्ष केले। सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर संसदेत खुल्या चर्चेची मागणी केली असून अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय कायदे कमकुवत होऊन भारताच्या धोरणात्मक हितांना बाधा पोहोचू शकते, असा इशाराही त्यांनी दिलाय। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात आतापर्यंत 787 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 165 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र झालाय। यालाच प्रत्युत्तर म्हणून इराणने दुबई, दोहा आणि रियादसह खाडी देशांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवलेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी या अंतर्गत इराणचे अणु आणि क्षेपणास्त्र तळ नष्ट करेपर्यंत ही कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय। या युद्धात आतापर्यंत 6 अमेरिकन सैनिकही मारले गेले असून या संकटामुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पश्चिम आशियातील इराण-इस्रायल संघर्ष तीव्र होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवेतचे क्राऊन प्रिन्स शेख सबा अल खालिद यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। या भागात सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत आणि वाढत्या तणावाबाबत पंतप्रधानांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। यापूर्वी त्यांनी सौदी अरब, बहरेन आणि UAEच्या नेत्यांशीही संवाद साधून त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता। आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांची सुखरूप घरवापसी हा भारताचा मुख्य प्राधान्यक्रम असल्याचे मोदींनी स्पष्ट केले। कोणत्याही वादाचे निराकरण केवळ मुसद्देगिरी आणि संवादामधूनच व्हायला हवे, असे आवाहन करत भारत सातत्याने शांततेसाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग आला असून
कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यांचे युनिफाईड चार्टर तयार केले. यामध्ये प्रामुख्याने फिक्स्ड मेडिकल अलाउन्स 1,000 रुपयांवरून थेट 20,000 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढत्या उपचारांच्या खर्चाचा विचार करता ज्या ठिकाणी CGHS सुविधा नाही अशा भागातील कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यासोबतच 3.25 फिटमेंट फॅक्टर वार्षिक वेतनवाढ 3% 7% करणे आणि किमान वेतन निश्चितीसाठी कुटुंबातील सदस्यांची संख्या 3 ऐवजी 5 गृहीत धरण्याची मागणी लावून धरली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह 50% महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याबाबत कर्मचारी आक्रमक आहेत. होळीनिमित्त संपूर्ण बॉलिवूड रंगात न्हाऊन निघाले असून मुंबईत ठिकठिकाणी सेलिब्रिटींनी जल्लोष साजरा केला. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, जिथे उर्मिला मातोंडकर, रिचा चड्डा आणि मनोज मल्होत्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. विशेषतः कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची ही होळी त्यांचा मुलगा विहानच्या जन्मानंतरची पहिलीच असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. रणदीप कपूर, रणदीप हुडा आणि वरुण धवन यांनीही सोशल मीडियावरून चाहत्यांना शुभेच्छा देत होळीचे खास फोटो शेअर केलेत. टीव्ही क्षेत्रातील कलाकारांनी देखील विविध संगीत सोहळ्यांमध्ये सहभागी होत या रंगोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. T20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रत्येक खेळाडूवर 50 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याने नवा वाद पेटलाय. या निर्णयावर माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने कडक शब्दांमध्ये टीका करत बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना इशारा दिलाय. खेळाडू स्वतःची निवड स्वतः करत नाहीत, त्यामुळे केवळ त्यांनाच दोषी धरण्याऐवजी निवडकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दुप्पट दंड लावायला हवा, असं आमिरने म्हटले. खेळाडूंना वारंवार बळीचा बकरा बनवणे थांबवा आणि केवळ दंड न आकारता खराब कामगिरी करणाऱ्यांना संघातून बाहेर काढून देशांतर्गत क्रिकेट खेळायला पाठवा, असा सल्लाही त्यांनी दिलाय. भारताकडून झालेल्या पराभवानंतर PCBने ही दंडात्मक कारवाई जाहीर केल्याने सध्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. सोलापूरच्या ऐतिहासिक भूमीत 28 आणि 29 मार्च रोजी चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. निर्जरा केअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत 42 जिल्ह्यांमधील 400हून अधिक महिला खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. या स्पर्धेत 3 वेळा विजेतेपद मिळवलेली भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार असून तिच्या समोर अमृता पुजारी आणि प्रगती गायकवाड यांचे कडवे आव्हान असेल. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत 10 विविध वजनी गटांमध्ये लढती होतील. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या आयोजनाची माहिती दिली. महिला कुस्तीगारांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिला कुस्तीगीराला मानाची गदा देऊन गौरवण्यात येणार आहे.